शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत. शिरसाट साहेब, अत्यंत महत्त्वाची लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती. त्याचा लाभ महिलांना मिळायला सुरुवात झालेली आहे कालपासून आणि आज पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक महिलांना 2 महिन्याचा असा 3,000चा हप्ता आलाय. बघा, या सरकारने ज्या काही घोषणा केल्यात ना, कोणत्याही विषयात त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आज तुम्हाला कल्पना नसेल की एक महिला भगिनी, आमची भगिनी, तिच्या अकाउंटमध्ये जेव्हा 3,000 रुपये जातात ना, तो आनंद त्या सर्वसामान्य कुटुंबालाच माहिती आहे किती आहे. म्हणून आज त्यांच्या घरात दिवाळी आहे. तुमच्या माझ्यासारख्याला 3,000चं महत्त्व कळणार नाही, परंतु ज्यांच्या घरामध्ये चूलसुद्धा पेटत नाही त्या बहिणीच्या हातात आज 3,000 रुपये टाकलेले आहेत. आणि हेच वैशिष्ट्य आहे एकनाथ शिंदे साहेबांचं. वैशिष्ट्य आहे, जो बोलेल ते करेल. मग काही लोकांनी टीका करायचा प्रयत्न केला, काही लोकांची पोटसूळ उठलाय, याच्याने काय होतं त्याच्याने काय होतंय. परंतु आज सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणींनी शिंदे साहेबाला मन भरून आशीर्वाद दिले असावेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आमचा पाठीराखा, आमचा भाऊ आमच्या पाठीशी उभा आहेत हे म्हणणाऱ्या लाखो बहिणी आज या महाराष्ट्रामध्ये आनंदाने आजचा दिवस, स्वातंत्र्य दिन प्लस माझ्या भावाने दिलेली ओवाळणी हे साजरी करतायत. पण यावरती टीका सुद्धा व्हायला लागल्या. काल संजय राऊत म्हणले की 1,500 काय होतं सांगा म्हणे, आमचं जर सरकार आलं तर या 1,500 भरघोस वाढ करू. का दिले नाहीत? आम्ही 1,500 दिलेत ना. ह्या चर्चा केव्हा सुरू होतात? जेव्हा कोणी देतं. तुम्ही का दिले नाहीत हा माझा बेसिक प्रश्न आहे. तुम्ही अंगणवाडी महिलांना दिले नाहीत, तुम्ही बालवाडीचे त्या ज्या काही सेविका असतात त्यांना दिले नाहीत. हे सर्व या सरकारने दिलं. तुम्हाला जेव्हा संधी होती त्या टायमाला तुम्ही लोकांना भेटत तर नव्हतेच, परंतु त्यांचे कामही करत नव्हते. म्हणून आज सांगण्यासारखं तुमच्याकडे काही नाही. आता त्यांच्याकडे काय आहे? फक्त टीका करणे. आमच्याकडे काय आहे तर देणे. दानत असावी लागते. हा पैसा वैयक्तिक कुणाच्या मालकीचा नाही, हा सर्वसामान्याचाच पैसा आहे, परंतु योग्य ठिकाणी तो जातोय याचा आम्हाला आनंद आहे. म्हणून या टीकेवर आम्ही जास्त लक्ष देत नाहीत. त्यांच्या टीकेला खऱ्या अर्थानं उत्तर जे लाभार्थी ते देतील. त्यांना माहिती त्याचं महत्त्व काय. म्हणून आता येणारी विधानसभा असेल किंवा पुढचा कार्यकाल असेल, हा सर्वसामान्याचं सरकार आहे हे म्हणायला आता मागं पुढं लोक पाहणार नाहीत. पण दुसरी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे की या सगळ्या योजना आणि जो काही राज्यातला खर्च होतोय त्यामुळे 2 लाख रुपयांची वित्तीय तूट निर्माण झाली आहे राज्यात. मग काही द्यायचं तर मग वित्तीय तूट तर होणारच आहे, परंतु याला कुठं कसं मॅनेज करायचं हे सरकार करेल ना. तुम्ही एखाद्या योजना जेव्हा आणता निश्चित त्याला पैसा लागतो. मग हा जो गॅप आहे हा कसा भरायचा हा सरकारचा विषय आहे आणि सरकार ते करेल ना. अनेक वेळेला असं होतं की लाखो करोडो रुपये जे इतरत्र खर्च केले जातात, मग त्याच्यात भ्रष्टाचार झाला, हे झालं, हे सर्व म्हणतात. या योजनेमध्ये तुम्हाला कुठं भ्रष्टाचार दिसतोय का? डायरेक्ट अकाउंट, पैसा लाभधारकाच्या खिशात. म्हणून ही वित्तीय तूट झाली. निश्चित सरकार त्यावर पर्याय काढेल. काय जे काय करायचे आहे त्या सर्व काही गोष्टी करेल, पण योजना यशस्वी करेल. हा जो एकनाथ शिंदेचा साहेबांचा संकल्प आहे तो आम्ही तडीस नेलेला आहे, एवढं मात्र निश्चित. हे सांगताना तुमच्या चेहऱ्यावरती उत्साह ओसंडून वाहतोय, फार उत्साह दिसतोय. लाडकी बहिणी तुम्हाला आणि सगळ्या सरकारला तारणाऱ्यात असं दिसतं एकंदरीत? नाही, सरकार तारणार वगैरे नाही. सरकारच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतील याच्यात वादही नाही. परंतु मी ते पिक्चर पाहतोय ज्या झोपडीतली माझी लाडकी बहीण, जी मोलमजूर करणारी माझी लाडकी बहीण, जी शिक्षण घेणारी माझी लाडकी बहीण, तिच्या हातामध्ये आता पाकिट मनी ज्याला म्हणतात ना ते आहे. ती खिशातून तिच्या पर्समधून ते पैसे काढणार आहे, ती स्वतःच खरेदी करणार आहे. हा आनंद फार मोठा आहे. आणि गरिबाला एखाद्या वेळेला 100ची नोट मिळाली तर किती आनंद होतो याची कल्पना ज्यांनी गरिबी पाहिली ना त्यांना होतो. म्हणून ते गरिबी पाहणाऱ्यामधले आम्ही एक आहोत. म्हणून त्या आनंदाचं चित्र आमच्या डोळ्यासमोर आहे.
दुसरा राजकीय प्रश्न, महाविकास आघाडीमध्ये जी प्रचाराची धुरा आहे ती उद्धव ठाकरे यांच्या हाती दिलेली आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही, मात्र जो प्रचार होणार आहे महाविकास आघाडीचा तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होणार असं निश्चित झालंय. मग तो यांची नैया डुबली म्हणून समजा. धुरा दिली मग नैया डुबली, पण मला असं वाटत नाही, कारण की डिव्हिजन वाईज 4 सभा होतील आणि प्रचार संपेल. असं मला काँग्रेस किंवा शरद पवार असे धुरा वगैरे देणार नाहीत. त्यांना त्यांच्या पद्धतीने ते प्रचार करतील, परंतु जबाबदारी घेण्याची सुद्धा यांची मानसिकता नाही. उबाटा गटामध्ये जे उरलेले आहेत नेते, तुम्हाला सुद्धा कल्पना आहे, आता खऱ्या अर्थानं लोकांना प्रश्न पडतोय की पक्षप्रमुख कोण, उद्धव ठाकरे साहेब आहेत का ते संजय राऊत आहेत. आणि म्हणून आता हे जे काही त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही, त्यांच्यावर अशी जर जबाबदारी टाकली तर ते ओझं ते पेलू शकणार नाहीत. म्हणून हे महाविकास आघाडी वगैरे जे आहेत एक 8-10 दिवस जाऊ द्या, ही तुटल्याशिवाय राहणार नाही. दुसरा एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे की आत्ताच नुकत्याच झालेल्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती आहे. अजित पवारांनी नगरविकास खात्याची कुठलीही फाईल वाचल्याशिवाय सही करणार नाही असं म्हटले, तर मुख्यमंत्र्यांनी हे अर्थ खात्याच्या बाबतीत मी पण असंच करणार असं बोललेले. त्यामुळे या दोघांच्या वादाची चर्चा आहे. नाही, फाईल तर कोणती वाचल्याशिवाय सही करू नये त्याबद्दल काही दुमत नाही, परंतु जो फायनान्स डिपार्टमेंटमधून जो प्रवास आहे ना, ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने होत नाही. हे माझं एकट्याचं मत नाही, हे त्यांच्या पक्षातल्या लोकांचा सुद्धा मत आहे. मग ह्या सर्वांचंच मत आहे, कोणत्या एका शिवसेनेचा, भाजपचा किंवा राष्ट्रवादीचा असं नाही, तर सर्वांचं मत आहे. कोणताही विषय जर नेला तर त्याला पेंडिंग जे पेंडन्सी आहे ती वाढते असं एकंदरीत मत आहे. आणि म्हणून हे लवकर निपटारा व्हावा, त्याच्या लोकांची कामं फास्ट व्हावीत असं दोघांनी विचार केलेला आहे. आणि त्याच्यामुळं मतभेदाचं काही कारण नाही. एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादामध्ये काहीतरी तुतुमयमय झाली किंवा भांडण झालंय असं काही नाही. ते अंडरस्टँडिंगमध्ये सरकार चालवतात आणि कोणताही प्रॉब्लेम आता राहणार नाही याची काळजी ते घेतीलच. टिपू सुलतानला महाराष्ट्र, कर्नाटक किंवा सर्वत्र विरोध होतोय, मात्र मुंबईमध्ये एक तिरंगा रॅली निघाली, तर टिपू सुलतानचं बॅनर झळकलं. मुंबईमध्ये तो जितेंद्र आव्हाड मला वाटतं त्या ठिकाणचा आमदार आहे. त्याला टिपू सुलतान, औरंगजेब अशा सगळ्या जे काही मान्यवर आहेत त्याच्यासाठी त्याचे जे काही त्याला वाटतं की हेच माझे दैवत आहेत आणि हेच निवडून देतात, म्हणून त्यांचे ते गवगावा त्या भागामध्ये तो नेहमी करत आलेला आहे. आणि अशानेच ह्या महाराष्ट्रामध्ये राजकारण बिघडत जातं आहे. शिवाजी महाराजांवर टीका करायची, मराठा समाजावर टीका करायची, ओबीसी समाजावर सुद्धा टीका करायची आणि जे काही हिंदू देवदेवता आहेत त्यांच्यावर टीका करायची, परंतु टिपू सुलतानचे बॅनर घेऊन नाचत जायचं ही जी मनोवृत्ती जे निर्माण व्हायला लागली, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरू शकते आणि याला कारणीभूत असे लोक आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाचं भाषण करताना असं म्हटलेत की देशाने आता 1 नेशन 1 इलेक्शनसाठी तयार असलं पाहिजे. आपला देश म्हणजे काय, 2 महिन्यांनी पाहिलं तर एक इलेक्शन आहे. मग ते ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असतील, आमदारकी असेल, लोकसभा असतील, आणि ह्या दर 2-3 महिन्यांनी असलेले इलेक्शन्स आणि त्याच्यावर होणारा प्रचंड खर्च, सगळ्यात मोठा खर्च जर आपला कोणता असेल फक्त इलेक्शन हा माध्यम आहे. आणि म्हणून ह्या निवडणुका वारंवार होण्यामुळे ते आचारसंहिता, त्याच्यामुळं कामामध्ये असलेली पेंडन्सी आणि होणारा फार मोठ्या प्रमाणातला खर्च हा कुठेतरी थांबला पाहिजे. सरकार कोणाचं येईल तो नंतरचा बाब, परंतु 1 नेशन 1 इलेक्शनमुळे एका वेळेला जर इलेक्शन झालं तर मग बाकीचे जे काही कालावधी आहे ते तुम्ही आरामात काम करू शकता. नसता वारंवार इलेक्शन घेणं हे देशाला परवडणार नाही. म्हणून एक चांगली घोषणा त्यांनी केलेली आहे. मला वाटतं या येणाऱ्या लोकसभेच्या आसपास याचा प्रयोग निश्चित झाला पाहिजे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाची सुद्धा मागणी आहे. दरवेळेला जायचं, दरवेळेला हा दिवस रात्र आमच्या डोक्यात इलेक्शन चालू असतं. जिल्हा परिषद झाली, महानगरपालिका, आणि हा राजकीय नेता जो ज्याला म्हणतो आपण तो सुद्धा या चक्रामध्ये अडकलेला आहे. म्हणून 1 नेशन 1 इलेक्शन हे गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, नरेंद्र मोदी म्हणाले की घराणेशाहीमुळे देशाचं खूप मोठं नुकसान होतंय, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 1 लाख देशातल्या तरुणांना राजकारणात आणणार. हे सत्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना निर्माण केली त्या घटनेचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य माणसाच्या हाती सत्ता असली पाहिजे.
ही घराणेशाहीसाठी निर्माण केलेली राज्यघटना नाही, ते सर्वसामान्यासाठी केलेली आहे. म्हणून जर तुम्ही पाहाल मग काही ठिकाणचे आरक्षण असतील किंवा काही ठिकाणच्या निवडणुका असतील, सर्वसामान्य माणसाला जो अधिकार दिलाय मतदानाचा, तू तुझा पंतप्रधान ठरव, तो तुझा मुख्यमंत्री ठरव, तो तुझा आमदार ठरव, खासदार ठरव, हा जो अधिकार दिलाय ना, त्या अधिकाराचा वापर ज्या टायमाला घराणेशाही निर्माण होते त्या टायमाला तो योग्य पद्धतीने होत नाही. मग ही लोकशाही घराणेशाहीला सपोर्ट करण्यासाठी आहे की सर्वसामान्यासाठी आहे, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून मला वाटतं मोदींनी हे जे काही वक्तव्य केलं ते खऱ्या अर्थानं अभिनंदन आहे त्यांचं. तर हे होते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.